रवी सोहळे आणि राकेश नानकर, अजित घरत बॉलिंग ट्रॅक वरती प्रोस्पूड चिंचोटी लाहीनपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. चला मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असणार आहेत. अजित घरत बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. ओ पहिला बॉल रवी सोहळेनं काय जबरदस्त चेंडूचा मात्र सन्मान केलाय. चेंडू निघून गेलाय. डिक्लरेशन झोनच्या दिशेनं 2 धावा या धाव फलकावरती जोडल्या जातील. सुरुवात निश्चितच चांगली झाली तर मग शेवट देखील गोड होतो, हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि ती सुरुवात मात्र इथे करत असताना रवी सोहळेनं चांगला डिफेन्स मात्र या ठिकाणी बॉलला केलं आणि चेंडू आपण पाहिला तर मग पॉइंट च्या दिशेनं निघून गेला. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. अजितचा पुढील बॉल टप्प्याची लेंथ होती. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 1 बाउन्सचा इशारा दिला. बाउन्सर हाताला होता. अगदी परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. वेगवान चेंडू मात्र हा जरूर फेकला होता अजितनं, परंतु 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा पंचांनी देखील दिलाय. मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाले. यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही संघामध्ये जबरदस्त खेळाडू आहेत. ओ समोरच्या दिशेने बॉलला केले गेलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल धाव मात्र इथून पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 या अंकांवरती. अजित घरत एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. फ्रूटस्फूड चिंचोटी लाईनपाडा संघाचा. यावेळेस आपण पाहिलं तर मग इष्टिरक्षक बीट झालेत अक्षय घरत त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडे झालेले मिस्टेक ही पाहायला मिळाली. एक सिंगल धाव ही सोडली गेली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 4 या अंकांवरती. 22च्या सुरुमध्ये ही धाव मात्र निश्चितच धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजित घरतचा पुढील बॉल हलकस स्टेप आउट झाल्या बॅटर आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चेंडू अगदी निघून गेला. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि 2च्या सायनं धाव फलक पोचलं जाईल 6 अंकांवरती. 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड. अजित घरत आज मैदानावरती देखील एक 50 त्यांनी मारली होती. जय हनुमान स्पोर्ट पायगाव च्या विरोधामध्ये ते आलेलं अर्धशतक. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग गावदेवी चषक चिंचोटी पाटीलपाडा च्या आयोजनामध्ये देखील त्यांनी 50 धावा यंदाच्या वर्षामध्ये ठोकलेत. ओ या ठिकाणी नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न. 2 धावा तर पूर्ण झाल्या आहेत. कदाचित 3री धाव देखील इथून मात्र पूर्ण केली जाईल का? पंच धावा किती? रिव्ह्यू आहे तो चेक केला जाईल. रनआउट आउट साठी रिव्ह्यू आहे ना सर? यस ओके. डिसिजन पेंडिंग आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की मग नाही आणि मग किती धावा पलून पूर्ण केलेत ह्या देखील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऍक्युरेटपणे चेक केल्या जातील. नॉट आउट आहे म्हणजेच पंच धावा 3 धावा निश्चितच धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या 3 टीमची टोटल पोचली जाईल ती म्हणजेच 9 या आकड्यांवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. रवी सोहळे अँड राकेश नानकर ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 धावा त्यांनी मात्र धाव फलकावरती जोडलेत. आता मात्र हे दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आणखी एक ऑलराऊंडर खेळाडू प्रोस्पोर्ट चिंचोटी लाईनपाडा संघाकडनं गोलंदाज आपण पाहणार आहोत मिस्टर रुपेश पागी.
क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच जिद्द जोश ह्या गोष्टी निश्चितच खेळाडूमध्ये असायला हव्या. ह्या गोष्टी जर असल्या तर निश्चितच तुम्ही चांगला क्रिकेट खेळू शकताय. ओ ये कौन सी गेंद थे भाई. सर्वात मोठा नो बॉल मात्र या ठिकाणी हाताळलाय रुपेश पागी या गोलंदाजानं. षटकाची सुरुवात आपण पाहिली तर मग नो बॉल न झाले. येणारा पुढचा चेंडू देखील असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि ही स्पर्धा आहे सुपर हिट. फ्री हिटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर मग बॅटचं हलकीसी इनर एज लागली गेली आणि चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 2 धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 12 या अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला जिद्दी बनावं लागेल. हे मी करू शकतो, हे मी करणार. यावेळेस हवाई स्ट्रोक केला गेलाय. ओ हो अजित करणं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. अजित करणं झालेली ही मिस्टेक निश्चितच खूप मोठी होऊ शकते आणि ज्या वेळेस एखाद्या चांगल्या खेळाडूकडनं अशा चुका होत आहेत ना त्यावेळेस निश्चितच अपसेट चेहरे पाहायला मिळतात मैदानामध्ये. चांगला स्ट्रोक आहे पुन्हा एकदा ऑन साइडला राकेशच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग मात्र झाली आहे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 15च्या घरामध्ये. 15 धावा ऑन द स्कोर बोर्ड. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीच यशस्वी होत नाहीत आणि इथून मात्र संघर्ष जे आहे ते प्रामाणिक करावं लागणार आहेत मोहम्मद बॉईज संघाला धाव फलक जमा करण्याकरता. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं खेळले गेलेत. रवी सोहळे मिळेल फक्त एक सिंगल पेक्षा जास्त काही नाही कारण क्षेत्ररक्षण देखील चांगलं झाले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव फलक पुचले गेले 16च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 4 दुसऱ्या षटकातील. अजूनही आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. हलकेसे सफल झाले फ्रंट फुट वरती आले. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग मिड विकेटला हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात. पालघर या जिल्ह्यात षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा सफल क्रॉस झालेत परंतु यॉर्करचा मारा केलाय आणि प्ले अँड मिस हा डॉट बॉल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2 षटकांचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा 10च्या सरासरीनं 20 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. घेऊया आपण छोटासा एक डिझा ब्रेक आणि डिझा ब्रेक नंतर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी हवंय. चला पाणी पोचवा. चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. या शोषणा पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेले. जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. हॅलो
धन्यवाद थँक्यू सो मच. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन पाहायला मिळालं आणि किती सुंदर स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केला ऑन साईडला मिड विकेटच्या पलीकडे 6 धावन करता आणि या 6 टीमची टोटल जी आहे ती अगदी झपाट्याने वाढली आहे. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुरुवातीची 2 षटका आपण पाहिली तर मग 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती होत्या, परंतु तिसऱ्या षटकाला जशी मात्र सुरुवात झाली आहे ना तशी सुरुवात करत असताना बॅटिंग मधून देखील जबरदस्त बोलायला लागलेत रवी सोहळे. षटकारांना निश्चितच स्वागत केलंय गोलंदाज अजय घरस देखील. पुढील बॉल अजून एक जबरदस्त स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळले गेलेत, परंतु झेल सुटला गेलाय अक्षय याच्याकडनं. आज फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका आहेत त्या पाहायला मिळाल्यात प्रूसफूड चिंचोटी लाईन पडा संघाकडनं. कारण आपण पाहिलं सुरुवातीला अजित कडनं देखील मिस्टेक झाली, आता मात्र आपण पाहतोय अक्षय कडनं देखील मिस्टेक होते. आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या टॉपर खेळाडूचा खेळ मात्र सोडता त्यावेळेस त्याचं मनोबल हे वाढलं जातं, कॉन्फिडन्स वाढलं जाते, त्याच्यानंतर तो मग रंग बदलायला सुरुवात करतो. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं विसप मध्ये हा स्ट्रोक खेळले गेलेत. झेल मात्र अखेरीस पकडलाय रवी सोहळे. ह्या खेळाडूला बाद करण्यामध्ये अखेरीस यश आलंय अजय घरत या गोलंदाजाला. रवी बाद झाल्यानंतर रोशन सोहळे मैदानाच्या आतमध्ये आलेत. षटकातील पुढील बॉल चांगले वापसे या ठिकाणी केले गोलंदाज अजय घरतनं. सुरुवातीला असं वाटलं होते मोठा फटका आलाय, हे षटक निश्चितच खूप मोठं षटक पाहायला मिळेल, परंतु नाही. त्याच्यामध्ये असलेली क्षमता, त्याच्यामध्ये असलेले गुणकौशल्य, त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट मात्र या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं अजय घरत या गोलंदाजानं. इम्प्रेस केलं यावेळेस, प्रभावित करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळाली. पायामध्ये चेंडू टाकला होता, परंतु काय जबरदस्त हा बॅट क्लिपच्या सायानं हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. अगदी चेंडू आपण पाहिला तर मग सीमारेषेच्या बाहेर निघून गेला 4 धावांनी करता, आणि आउटफील्ड अंपायरच्या माध्यमातून हा 4 धावांचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचला गेलाय. 4 धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 32 आकड्यांवरती. जवळजवळ चेंडू फेकून झालेत 5 या तिसऱ्या ओव्हर मधले. रोशन आल्यानंतर त्याच्या बॅट मधनं आपण निश्चितच हा स्ट्रोक पाहिला. 4 धावा मात्र निश्चितच त्याच्या बॅट मध्ये येताना पाहिलेत. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 3 क्षेत्ररक्षक आलेत हा झेल पकडण्याकरता, परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता बॅक टू बॅक दुसरी बाउंड्रीज देखील आली आहे, आणि या 4च्या सायनं धावफलक पोहोचले गेले 36 या आकड्यांवरती. सुरुवातीला 10च्या सरासरीनं धावा मात्र बनवल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आलेत धावा त्या म्हणजेच 16 धावा. म्हणजे सरासरी इथून वाढली आहे. 12ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली आहे प्रति षटका मागे. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे हे शेवटचं षटक देखील पाहायला मिळणार आहे. आज कुमार बगली नाही आहेत प्लेइंग 11 मध्ये. आहेत का? यस आहेत. थोडेसे आमच्यापासून दूर होते कारण एक कटआउट आहे आणि त्याच कारणास्तव ग्राउंड पर्यंत क्लिअर ची नजर आहे ती देखील पोचत नाहीये. चौथं षटक टाकण्याकरता कुमार विकेट टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईन पडा या संघाचा.
एक्सपिरियन्स खूप चांगला आहे कुमार पगले याच्याकडे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि निश्चितच तो अनुभव या ठिकाणी योग्य तो पाहायला मिळणार आहे का या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये. मॅचला होईल सुरुवात. कुमारचा पहिला बॉल. ओ समोरच्या दिशेने खेळले गेलेत. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. वन बाउन्स न मात्र चेंडूला फील्ड केलं गेले लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आहे. गोलंदाजीमध्ये चांगला रिदम आहे. चांगले गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात कुमार बगलेकडे. परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मग रोशनने देखील चांगली सुरुवात केली आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. अलॉन द कार्पेटच्या साईने हा स्ट्रोक मात्र खेळले होते. रोशन एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुसले गेले 38. 38 अंकांवरती. षटकातील पुढील बॉल. हो खराब चेंडूच्या हातांनी पाहायला मिळाले. वाईट बॉल. अव्वंतच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. इथून काही धावा निश्चितच अजून बनाव्या लागणार आहेत. इथून जर आणखी धावा बनवल्या तर निश्चितच चांगला धावफलक उभा करू शकतायत बोबत पडा संघाचे खेळाडू. सध्या तरी आपण पाहिला फ्रेम मध्ये राकेश आणि रोशन हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते दोन खेळाडू मध्ये. यस नो वेट या 3 गोष्टींचा अगदी योग्य तो समावेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. कॉलिंग खूप महत्वाची असते आणि निश्चितच सर्व काही ज्या गोष्टी आहेत ना त्या ऍक्युरेटपणे निश्चितच पाहायला मिळाल्या. 3 धावा मात्र इथून पूर्ण केलेत आणि या 3 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय 42 आकड्यांवरती. हो चांगला फटका आहे ऑन साइडला परंतु झेल पकडला जाईल आणि समाप्त झालाय. रोशन सोहळे असा खेळ. हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची राती दिल भाकर खाया लागलेची तिथे हरी भाजी होती उडदाची. दिवान जिग्नेश हॅलो. नेक्स्ट बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. विशाल ब्लॉक कॉल मध्ये चेंडूच्या हातांनी केलीये. विशाल आलेत. स्टँडच्या समोर पकडण्याचा प्रयत्न कुमारचा होता परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मात्र धाव फलकावरती ऍड केलीच जाईल. लेग किपरची अपील देखील केली होती परंतु चेंडूची पिचिंग आउटसाइड द स्टंप पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव हा अपील जो आहे तो फेटाळून लावला पंचांनी देखील. हो बॅटच्या रडार मध्ये चेंडूची हाताळणी केली आणि सुंदर स्ट्रोक पाहायला मिळालाय. शेवटच्या बॉल वरती आलेले हा महत्वपूर्ण धावा राकेशच्या बॅट मधनं अगदी दर्जेदार पाहायला मिळणार आहेत. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. धन्यवाद थँक्यू सो मच. तुम्हाला देखील आम्ही संधी जरूर देणार आहोत परंतु जाऊया पुढील मॅच कडे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकर पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये या स्पर्धेतील यजमान संघ म्हणजेच जय बजरंग स्पोर्ट पालना पाडा या दोन संघामध्ये आपण पुढील मॅच आहे तो पाहणार आहोत. त्याला टॉस साठी यायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमचे संघनायक आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आम्ही विनंती करतो यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकर पाडा प्लीज टॉस साठी यायचं आहे.
चला टॉससाठी या, नाहीतर मग पॅनल्टीचा सामना देखील खेळावा लागेल यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. रमेशजी सावरा दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला टॉस साठी मला वाटतं यंग मराठा संघ या ठिकाणी उपस्थित नाहीये. चला आलेत कर्णधार आणि टॉस आहे तो आपण करूया. काटाचा कॉल परंतु येतोय छापा. टॉसचा निकाल आपण पाहतोय यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकर संघाच्या बाजूने लागलाय. प्रदीप टॉस जिंकलाय, डिसिजन काय असणार आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. निश्चितच ज्यावेळेस मात्र 2025-26 ला सुरुवात झाली त्यावेळेस तुमचा खेळ मात्र कुठेतरी चांगला पाहायला मिळाला होता, परंतु यावेळेस थोडासा फॉर्म जो आहे तो मागे राहिलाय. परंतु आज जय बजरंग चषक 2026 मध्ये तो फॉर्म पाहायला मिळेल का? हो नक्कीच. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. निश्चितच समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 40च्या आतमध्ये. आज संपूर्ण संघ आहे. हो. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. त्यानंतर आपण पाहतोय जयबजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमचे संघनायक आहे. स्वतःची स्पर्धा आहे आणि निश्चितच यावेळेस टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागणार आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40-45 पर्यंत. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा देखील? हो. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो, कारण मैदानाच्या दिशेने मॅचला देखील झाली आहे सुरुवात. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचा प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील पाहणं योग्य आहे. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ काजूपाड्याचा एक बुलंद आवाज मिस्टर जयश्री डुकले. थँक्यू सो मच. सध्या तरी आपण चला वय्या मैदानाच्या आतमध्ये 50 धावांचं लक्ष चेस करायचं. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट. दोन खेळाडू आपण बघितले ना, तर दोन खेळाडूंकडे ज्याप्रमाणे परफॉर्मन्स देण्याची क्षमता आहे, हो देत आहेत. मॅच विनर प्लेअर म्हणून पाहिले गेले त्या दोन्ही खेळाडूंना रुपेश पागे आणि अजित. 50 धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचंय, परंतु एका बाजूने बॅट योग्य रीतीने वापरावं लागेल, दुसऱ्या बाजूने बॉलिंग चांगली करावी लागेल. रवी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले तर मग जे आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडासा अडथळा देखील आपण पाहायला मिळतोय, कारण की कदाचित आज जास्त गाड्या मैदानाच्या दिशेने येताना बघायला मिळाल्यात. रिक्षा मैदानाच्या आतमध्ये नका उभी करू प्लीज, थोडीशी बाउंड्रीच्या बाहेर उभी करा. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. रवी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. अजित यांचे सामना असेल. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न हवेत, उंच उडायला फिल्डर तिकडे आहेत. धाव मात्र कंप्लीट केली जाते पहिल्या बॉलवर एक. अजित गरत भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये त्या सीझन मध्ये 250 आपण बघितल्यात या सीझन मध्ये त्यांच्या माध्यमातून. 2 हाफ सेंचुरी आणि त्यामध्ये एक हाफसुरी त्यांची याच मैदानावर देखील आहे. आणि मग जो फॉर्म दर्शवला गेलाय ना, की हा खेळाडू जर फॉर्म मध्ये असेल ना, तर तुमचा फॉर्म हा खराब करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे. त्याच्याकडे भरपूर चांगली काबिलियत, चांगले फटके, चांगलं शॉट सिलेक्शन, ताकदीचं प्रदर्शन हा करण्यासाठी माहिर आहे खेळाडू. रुपेशला देखील आपण पाहतो. रुपेश पागी ज्याचा आपण खेळ बघितला तर डावखुराताचा खेळाडू,
आणि प्रो स्पोर्ट्स चिंचोली लाईनपाडा या संघासाठी रुपेशने देखील भरपूर मोलाचं योगदान वित्त बॅट नेहमीच दिलं गेलंय, कारण की बॅटच्या सहाय्याने त्यांनी जेव्हा जेव्हा गरज लागली ना तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी चांगले खेळले गेलेत. अनेक मैदानामध्ये त्यांचा खेळ देखील उंचावला गेलाय आणि आज अपेक्षा असेल की जेव्हा ओपनर म्हणून खेळाडू त्यांना पाठवले गेले ना की मग त्यांची भूमिका ही नक्कीच मोठी असेल, जबाबदारी मोठी असेल, परंतु गोलंदाज रवी यांची देखील मोठी जबाबदारी असेल, जे या संघाचे ऑलराऊंडर खेळाडू म्हणून गणले जात आहेत व बदवाईसाठी. समोरच्या दिशेने हाताळलेला चेंडू ऑफस्टंपची लाईन पकडली गेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये खराब प्रदर्शन आणि हेच तर नको आहे आणि हवं इथं बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाल्या 4 धावा. फटका मात्र होता सुंदर, परंतु क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि त्याचा प्रत्यय चौकार. One side hero high, yo one side hero high. थँक्यू सर व्हेरी मच. वन साइड हिरो मात्र कोण राहील, कोण या मॅच मध्ये आपलं वर्चस्व दर्शवताना पाहायला मिळेल. रुपेश पागीच्या बॅट मधून एक खणखणीत आपण पाहिला ताबडतोब फटका चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. या इनिंगचा दुसऱ्या इनिंगचा पहिला चौकार, पहिली बाउंड्री आपण पाहिली. शॉर्ट पिच चेंडू पुलचा फटका एक्झिक्यूट केला जातो गॅप मध्ये. पुन्हा एकदा एका टप्प्याने ओव्हर ऑफ द रोप निघून चालला फटका पाहतोय वारंवार. दुसरा वर लगातार शानदार फटका, हा मिळालेला दुसरा चौकार 4. थँक्यू. नवीन द्या बॉल, नवीन 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 पहिली ओव्हर आहे, नवीन नवीन बॉल दिला जाईल कारण की पहिली ओव्हर आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये हा नवीन बॉल गुल झालाय, मग तुम्हाला नवीनच द्यावा लागेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघितलं आपण तर 2 चौकार रुपेश पागी यांच्या बॅटमध्ये येताना बघायला मिळाले. तर 50 धावांचं लक्ष चेस करायचं आहे ना, तर मग त्या अनुषंगाने तशी वाटचाल मात्र करणं अनिवार्य आहे. अंडर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जोडणं गरजेची बाब आहे आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये तर आपण पहिल्या धावा जोडल्या गेल्या तब्बल 9, ज्यामध्ये 2 चौकार एक सिंगल धाव जी अजित यांच्या बॅटमधून आपण बघितली. परंतु त्यानंतर जे 2 मोठे चौकार आपण बघितले ना, तर चांगल्या रीतीने योग्य रीतीने आपण पाहिला. एक ज्याच्यामध्ये खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळाला, परंतु त्यानंतरचा जो फटका छान आपल्याला बघायला मिळाला. गॅप मध्ये आपण पाहिलं खेळलं गेलं आणि ही ताकद आहे रुपेश पागी या खेळाडूची. ताकदीचा मात्र वापर करतोय, पूर्णपणे आपली क्षमता दर्शवू शकतो. यावेळेला रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, समोरच्या दिशेने उडवला चेंडू, यावेळेला उंच आहे, परंतु क्षेत्ररक्षकाचा अंदाज ठरलाय चुकीचा. पुढे आले, मागे गेले, परंतु चेंडूला मात्र व्यवस्थित मात्र स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य रुपेशने केलं. 2 चौकारानंतर ठोकलेला हा मोठा वाला वार या वेळेला होता तो म्हणजेच षटकार 6. थँक्यू. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवला देखील आहे. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार नंतर एक षटकार. रुपेश पागे अटॅकिंग मोड मध्ये पुन्हा एकदा अटॅक केलाय मोठा. या वेळेला पाहतोय पुन्हा एकदा फटका लांबच लांब चाललेला हा मोठा वाला दुसरा प्रहार आणि लगातार दुसरा ठोकलेला रुपेश पागेनं षटकार. 2 चौकार 2 षटकार, धावसंख्या तब्बल पोचली गेली पहिल्या ओव्हर मध्ये 21च्या घरामध्ये. काय सुंदर मोठी सुरुवात पाहतोय आपण, लाजवाब धमाकेदार, आणि 50 धावा चेस करायच्या आहेत नंतर अशीच मोठी सुरुवातची अपेक्षा. प्रो स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं रवीचं मात्र भव्य स्वागत केलं गेलं आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती, परंतु त्यानंतर काय जबरदस्त आहे फलंदाजी. 4 मध्ये 20, त्यानंतर शॉट ऑफ दी लेंथ. याच मैदानावर छोटी गेंद याचा अर्थ खोटी गेंद, आणि ती गेंद मात्र स्टँड मधूनच आणावी लागेल. हे चित्र डोळ्याच्या समोर दर्शवलं गेलंय. रुपेशनं ठोकले गेले सलगचे 3 षटकार. षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण केली गेली आहे, दुसरी आज या दिवसामध्ये, आणि धाव संख्या तब्बल पोहोचले गेले 27च्या घरामध्ये.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अफलातून फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. याच्या सध्या तरी आपण बघितलं तर काय झालंय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर काय जबरदस्त खेळ होताना पाहायला मिळालाय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये देखील जाऊया आपण. अजित आपण पाहतो इकडे बॉलिंग ट्रॅक वर आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज देखील पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजाकडे आपण नजर टाकूया. विशाल यावेळेला मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेले खेळाडू पाहिले आपण आणि तिकडेच आपण पाहिलं तर मग थोडासा चुकीचा क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आणि त्याचा मात्र मोबदला हा मोजावा लागेल. आणि इकडे आपण पाहिलं तर मग चौकार 4. ऋषिकेश शेलार हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि तिकडे आपण बघितलं तर बघा जे टोटल आम्हाला सांगितलं गेलं होतं आणि त्या टोटल मध्ये एक थोडासा फेरबदल देखील होताना पाहायला मिळतोय. कारण की जवळजवळ एक स्कोरिंग मध्ये एक थोडीशी मिस होते आणि ती मात्र चुकीची दुरुस्त केली गेली आहे. आणि मग सगळं कॅल्क्युलेट करून पुन्हा एकदा टोटल मात्र आहे ते सांगितले गेले की मग जिंकण्यासाठी टार्गेट असेल ते म्हणजेच 49 धाब्यांचा. याच्यामध्ये आपण बघितलं एक धाव ही एक्स्ट्रा मोजली गेली होती आणि ती कमी केली गेली आहे. ऋषीचा पुन्हा फटका हवेत पाहायला मिळालाय. तिकडे काय झालंय आता झेल कन्वर्ट केला जातोय आणि इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बघा ती चुकी आपण बघितली होती की जेव्हा बॅटिंग करत होती बोबत बॉईज टीम आणि तिथे पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक थोडीशी मिस्टेक झाली होती आणि ती मिस्टेक्स मात्र सुधारली गेली आहे. आणि त्याच नंतर मात्र थोडंसं मग कॅल्क्युलेट केलं गेलं. रिक्षा मैदानातून जाणार नाहीये तिकडून. आयोजक बघा पडदा फाटला नाही पाहिजे. तिकडे असतील तर कोणी चाचा आप मैच चल रहा है मैदान के अंदर ऐसे आप घूमने मत आओ. ये सर्कस नहीं है. मैदानाच्या आतमध्ये देखील जाऊया आपण. काय झाले की नेमकं थोडस जे दुरुस्ती होती ती सुधारली गेली. चर्चा नक्कीच पंचांच्या सोबत देखील केली गेली.
एक धाव जी जास्त ऍड केली होती मात्र नक्कीच ती थोडी कमी केली गेली म्हणजे 49 धावांचं लक्ष असेल आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण धावा बघितल्या ना तर झालेल्या पाहायला मिळतात 1 पूर्णांक जवळजवळ 3 चेंडूचा खेळ झाला 1.3 चेंडूच्या खेळामध्ये आपण बघितलं तर धाव फलकावरच्या धावा आपण बघितल्या ना पाहायला मिळत आहेत 31. या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय कुमार मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळाले तर सध्या तरी आपण पाहू शकतो की काय झालंय तर नेमकं एक धाव मात्र तिथे जोडली गेली आहे कुमारच्या बॅट मधून एक धाव एका धाव्याने संघाची टोटल वाढली जाते 32च्या घरामध्ये जिंकण्यासाठी अजून किती धावा हव्यात तर ते देखील आपण बघूया 17 धाव्यांची गरज आहे 17 धाव्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी सध्या चर्चा करायची झाली मग या दुसऱ्या ओव्हरमध्ये खास करून जेव्हा पहिल्या ओव्हर पासून जी केलेली सुरुवात होती ना आपण बघितली तर तिकडेच्या सुरुवातीवर खास करून रुपेश यांचा रोल खूप महत्वपूर्ण राहिला लक्ष अजितकडे होतं परंतु लक्ष वेधण्याचं कार्य रुपेश पागेने केलंय छान बॅटिंग केली आहे 2 षटकार 2 चौकार पहिल्या जवळ 3 षटकार आणि 2 चौकार त्याने आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये खेचले होते तब्बल 27 धावा खर्च केल्या होत्या मार्क केला दिला होता परंतु आपण बघितलं की इथे ना थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न होताना बघायला मिळतोय कमबॅक होऊ शकतोय परंतु त्याच्यासाठी काय करायला लागेल तर एक चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल धावसंख्या 32च्या घरामध्ये आहे पुढील बॉल अनसाइडला चेंडूला मात्र खेळला जाते डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाची झालेली चुकी आणि ही चुकी मात्र माफीच्या लायक नाहीये क्रिकेटच्या पटलावर अशा चुकांना मात्र आपण बघितलं तर क्षमा मिळत नाहीये त्याचा प्रत्यय पाहायला मिळतोय हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार मिळेल हा चौकार 4 13 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल आता सामना जिंकण्यासाठी रन बॉल असं समीकरण डोळ्याच्या समोर दिसून आलंय सोबत बॉईज टीमने आपण बघितलं तर धावा जोडल्या गेल्या होत्या पण थोडस काय झालं की मोमेंटम आपण पाहिला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा शिफ्ट झाला दरम्यान हा आलेला एक योग्य चेंडू बघायला मिळालाय आणि या योग्य चेंडूमुळे आपण पाहू शकतो की मॅच मध्ये 12 चेंडू आणि 13 धावा जिंकण्यासाठी हव्या असलेल्या तिसरा मध्ये आपण पाहूया की कोणता गोलंदाज वापरला जाईल मग भावेशला वापरला जाईल किंवा रोशनला वापरला जाईल कोणता गोलंदाज इथे यूज केला जाईल वापर केला जाईल आणि इथे कमबॅक करण्यासाठी एक चांगल्या स्पेलची गरज आहे बोबत बॉईज साठी परंतु कमबॅक स्पेल हाताळला जाईल का मग प्रो स्पोर्ट्स टीम या मॅचला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल पुढील मॅच मध्ये आपण पाहणार आहोत यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी दांडेकर पाडा आणि त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत निमेश 11 जय बजरंग पालनापाडा हा संघ पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वर येतात रोशन सोहळे चे महत्वपूर्ण स्पेल आपण पाहतोय की कुमार हा स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल 12-13 वाले हे समीकरण बघायला मिळेल संघाची टोटल डोळ्याच्या समोर आपण बघितलं तर 36 हे आपल्याला बघायला मिळते दुसरा दिवस असेल आज कोण आपण बघितलं तर मग स्पर्धेचा नक्कीच माझा देखील ऑफिशियल दुसरा दिवस असेल त्यानंतर मग थोडासा कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील फेरबदल होताना पाहायला मिळेल शनिवारच्या दिवसापासून रोशन बॉलिंग ट्रॅक वर कुमारचा फटका हवेत फिल्डर तिकडे अंदाजा चुकीचा ठरलाय जिथे आपण पाहिलं तर विकेट यायला हवी होती तिकडे आलाय हा चौकार आणि इथेच मात्र आपण पाहिला तर परफॉर्मन्स थोडासा मागे आणि कुमारला मिळेल चौकार थँक्यू सो व्हेरी मच बघा आता गोलंदाज काय करेल तर काय करेल जर आपण इकडे अशा प्रकारचं जर प्रदर्शन करणार ना तर मग जी मॅच आपल्याला वाचवण्यासाठी आता भरपूर मेहनत करायची आहे परंतु जर अशा प्रकारे जर चौकार दिला ना तर मग काय होईल नाही काही नाही उडणार आणि तेच पाहायला मिळालं चौकार मिळाला तिकडे
हो याच दरम्यान आपण पाहिलं तर क्लीन बॉल केले, धीमा टाकला, गतीमध्ये मिश्रण केलं गेलं, स्लोअर वनचा वापर केला, धीम्या गतीने चकवलं गेलं, बॅटरला चकमा दिला आणि क्लीन बॉल केलं गेलं. फलंदाज कुमारची मात्र मिळवली विकेट, परंतु एक चौकार पण पाहिलं थोडस मजबूत स्थितीमध्ये आणून गेलाय. परंतु मॅच आपण बघितलं की पुन्हा एकदा खेचले जाईल का, पाहूया आपण घडेल काय. थँक्यू विजय. आता आपण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय घरत आलेत बॅटिंग करण्यासाठी. बघा लक्ष खास करून होतं ना ते अजित कडे होतं. लक्ष आपण बघितलं तर मग खास करून कुमारकडे होता, परंतु लक्ष वेधलं गेलंय रुपेशने, परंतु त्याला नॉन स्ट्राईक उभं केलं गेलंय. एक चुकीचा शतरक्षमचा चौकार मिळाला, परंतु त्यानंतर विकेट देखील मिळवली रोशनने. अजय आलेत मैदानाच्या आतमध्ये, बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. इथे डॉट चेंडू खेळला गेला पहिला. आता काय आहे समीकरण, हो डोळ्याच्या समोर हे दिसून आलंय की इथे 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता परिस्थितीवर आपण पाहू शकतो पुन्हा एकदा नियंत्रण आणण्याची संधी बोबत बॉईज टीम कडे आली आहे, परंतु त्यांना सगळं काय पणाला लावावं लागेल. या क्षणाला मिस्टेक तर मात्र करून चालणार नाहीये, कारण की अशा क्षणाला जर तुम्ही मिस्टेक करणार ना जी पहिल्या बॉलवर केली होती तर ही मॅच मात्र तुमच्यासाठी आता थांबणार नाहीये, परंतु चांगले खेळावं लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, फुलटॉस चेंडू होता, तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना देखील पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या कन्वर्ट केल्या जात आहेत. बघा काय केलं गेलं की आधीचा चेंडू खेळला गेला होता ना डॉट, त्यानंतर मग काय केलं की जिथे थोडस आपण पाहू शकतो की सल्ला दिला होता रुपेशने, आणि त्यानंतर काय केलं की ताकदपेक्षा शक्तीचा आपण पाहिला तर न वापर करता युक्तीचा वापर केला. 2 धावा तिथे आपण पाहिलं तर जोडल्या गेल्या. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 7 धाव्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. घटचा फटका पाहतो या वेळेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, सिंगल मिळाले. आता स्ट्राईक एंडकडे आपण बघितलं तर मिस्टर रुपेश पागी आहेत, ज्याने पहिल्या ओव्हर पासून काही धमाकेदार खेळी केले, ज्याच्यामध्ये आपण बघितलं ना तर त्यांच्या बॅट मध्ये तब्बल 26 धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. तर त्यांना आपण पाहिलं की थोडासा थांबवलं गेला, कारण की त्यांना स्ट्राईक मात्र आपण बघितलं की जास्त मिळाली नाही. त्यानंतर रुपेश आपण पाहतोय स्ट्राईक एंडकडे. जिंकण्यासाठी आपण बघितलं तर मग 1 धाव घेतल्यानंतर 6 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 6 धावा हा सामना आपण बघितला तर मग रंगतदार स्थितीमध्ये येईल का, एखादी विकेट शोधावी लागेल रोशन यांना या गोलंदाजीमध्ये. विकेटचा प्रयत्न असू शकतोय. हॅलो, सध्या मैदानाच्या आतमध्ये वैया तांत्रिक बिघाड थोडासा झाला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघितलं की मग एक सिस्टम ऑन झाली आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. हर्ष पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. हर्ष नानकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय.
हर्षाला आपण बघितलं तर एक मॅच विनिंग गोलंदाजी करावी लागेल. मॅच विनिंग स्पल मात्र फेकला जाईल का? समोर अजय आहेत, नॉन स्ट्रायकिंगकडे अक्षय आहेत. दोन्ही घरत बंधू मात्र आपण बघितलं तर या मॅचला तारतील किंवा दुसऱ्या बाजूने गोलंदाज मात्र आपण बघितलं तर हा सामना मात्र फिरवतील. हा मॅच आपण पाहिला ना तर कसं आहे 6 मध्ये 6 बघा, 1 मध्ये 6 असल्यानंतर मग बॅटर फ्री माइंडने असतं, परंतु जेव्हा 6 मध्ये 6 असतात ना तेव्हा भरपूर आपण बघितलं की दुविधा अवस्था असते. हलक्या हाताने बघितलं पण तर चतुराई दर्शवली गेली अजयच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, चेंडूची फेकी थोडीशी वाईड आली आहे. 2 धावा मात्र जोडल्या गेल्यात पहिल्या चेंडूवर. आपण पाहिला मॅच आहे ना हा थोडासा रोमॅन्टिक होऊ शकतोय, रोचक होऊ शकतोय आणि रोमहर्षक होऊ शकतोय. डेफिनेटली आपण पाहू शकतोय, कारण की ही मॅच जेव्हा जेव्हा आपण पाहू शकतोय ना की लो टोटल असतो ना शेवटच्या षटकामध्ये, तेव्हा भरपूर इंटरेस्टिंग होत असतोय, मुकाबला इंटरेस्टिंग होऊ शकतोय. सध्या तरी आपण नजर टाकली तर मग हर्ष यांना चांगलाच पहिला फेकावा लागेल. पहिल्या बॉलवर आलेल्या 2 म्हणजेच का की 5 मध्ये 4 हवे आहेत, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला ना थोडंसं क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल. थोडंसं वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं प्रत्येकाला मी विनंती करतोय. पुढेजी बालांगे बेकम मनपूरक सहर्ष स्वागत असेल आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे महत्वपूर्ण पदाधिकारी म्हणजेच आपण बघितलं की भुवनेश बालांगे, त्यांचं इथे शुभागमन झालंय, परंतु झालेलं चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याचाच मोबदला आपण पाहिला तर चेंडू झालाय फरार आणि पाहायला मिळेल हा चौकार. विजयी स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय, सामना जिंकला गेलाय पाहायला आपण तर प्रो स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आणि चांगला खेळ मात्र केला गेलाय. भुवनेशचे बालांगे इथे थँक्यू डीजे. 30